नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये खूपच कमी प्रमाणात खाल्ली जाते, पण तुम्ही या पद्धतीने जर ही रेसिपी बनवली तर घरातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांनाच आवडेल, ते आवडीने खातील। अगदी मोजक्या साहित्यात चवीला कमाल अशा दुधी भोपळ्याच्या कात्र्या आज आपण बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। या तुम्ही पोळी, भात, भाकरी आणि अशाच नुसत्याही खाऊ शकता। चला तर मग कृतीला सुरुवात करू। सुरुवातीला मी इथे एक मीडियम साइजचा दुधी घेतलेला आहे। दुधी भोपळ्याच्या वरची साले काढून घेणार आहोत। दुधी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर पुढचा आणि मागचा देठ कापून घेऊ। साले काढून झाल्यानंतर दुधी भोपळा धुवून घेणार आहोत व त्यानंतर त्याचे अशा प्रकारे गोल स्लाइस कापून घेणार आहोत। हे स्लाइस मीडियम साइजचे कापणार आहोत। जास्त पातळही कापू नका आणि जास्त जाडही ठेवू नका। अशा प्रकारे मीडियम साइज कापून घेऊ। कापून घेतलेल्या दुधी भोपळ्याच्या कात्र्या पाण्यात ठेवणार आहोत, त्यामुळे त्याला असलेला चीक पाण्यामध्ये निघून जाईल। त्यानंतर पुन्हा एकदा दुधी भोपळ्याच्या कात्र्या स्वच्छ धुवून घेणार आहोत। कात्र्या धुवून झाल्यानंतर त्या नितळवून घेऊ व त्यावर चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा धणे जिरे भाजून घेतलेली पूड, 3 चमचे कोकम आगळ। कोकम आगळाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। दुधी भोपळ्यांच्या कापांना मीठ मसाला लागण्यासाठी ती 10 ते 15 मिनिटं तशीच साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर जाड रव्यामध्ये घोळवून ही कापे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे असतात। आरोग्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची भाजी मानली जाते। तसेच दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्यामुळे तो हृदयरोगासाठी एक वरदानच ठरला आहे। त्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी हिवाळ्यामध्ये खाणे खूपच गरजेचे आहे। ह्या दुधी भोपळ्याच्या कात्र्या तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील। भाजी न खाणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे। झाकण ठेवून ह्या कात्र्या शिजवून घेणार आहोत व बाजू बदलून फ्राय करून घेऊ। मीडियम टू लो फ्लेमवरती ह्या कात्र्या फ्राय करून घेणार आहोत। साधारण ह्या कात्र्या फ्राय होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात। अशा प्रकारे आपल्या कात्र्या फ्राय करून झालेल्या आहेत। त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ व बाकीच्याही कात्र्या अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा, त्यामुळे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील। तुम्हाला मी बनवलेल्या कात्र्या कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। ह्या कात्र्या तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला या आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तसेच बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।